नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ज्या एक्झाम होणार आहेत आता 2025मध्ये तर त्याच्याविषयीचा हा आढावात्मक व्हिडिओ असणार आहे. आतापर्यंत ज्याही ॲडव्हर्टाइजमेंट पेंडिंगवरती आहेत किंवा राबवल्या जाणारे 2025मध्ये येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये किंवा 2-3 महिन्यामध्ये ज्या परीक्षाच्या एक्झाम ह्या होणार किंवा होऊ शकतात अशा महत्त्वाच्या 3 एक्झाम त्या एक्झामचा आपण डिटेलमध्ये तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्झामचा आढावा देणार आहे. किती जागा आहेत, कोणते कोणते विद्यार्थी यासाठी एलिजिबल होते आणि सध्याची पोझिशन ओव्हरऑल तिन्ही भरतीची सध्या काय आहे, कशा प्रकारची पूर्ण ओव्हरऑल ॲड होती, सिलेबस काय होता, पॅटर्न काय होता, कशा प्रकारच्या मागच्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्याशीवरती चर्चा करण्याचा प्रयत्न करेल. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 2015 पासून जी एक्झाम झाली होती आपली ड्रग इन्स्पेक्टरची, त्याचा रिझल्टसुद्धा मागच्या काही दिवसापूर्वी लागला होता. जवळपास 5 ते 7 वर्षापासून म्हणता येईल किंवा 10 वर्ष म्हणता येईल की ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम ही आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली नव्हती. तर 2021मध्ये आय थिंक सप्टेंबर महिन्यामध्ये 2021च्या आपली एक ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आली होती. तुम्ही वर बघू शकता 2021मध्ये ही ॲड होली होती. त्याच्यामध्ये 2 पोस्ट तुम्ही बघू शकता, औषध निरीक्षक आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा गट ब. जवळपास 87 एवढ्या महत्त्वाच्या पोस्ट होत्या आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जी एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया होता त्याच्यामुळे ही ॲडवरती जे आहे तो स्टे आलेला होता आणि बाकीच्या नंतर पुन्हा एकदा नोटिफिकेशन पब्लिश केलं. ते तुम्हाला मी खाली याच्यामध्ये ॲडमध्ये दाखवून देईल. अशा प्रकारचं 30 सप्टेंबर 2024ला हे नोटिफिकेशन आलं होतं, ज्याच्यामध्ये ह्या ज्या एक्झाम आहेत त्या कॅन्सल करण्यात आल्या. अशा प्रकारचं ऑफिशियली नोटिफिकेशन जे MPSCकडून आपल्याला देण्यात आलं होतं. तर अशा प्रकारची ओव्हरऑल ही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झामची जी आहे ती पोझिशन होती. 87 जागा होत्या. त्याच्यानंतर डिपार्टमेंटकडूनच किंवा काही महत्त्वाच्या ऑफिसरकडून आपल्याला अशी माहिती भेटली होती की त्या एक्झामच्या ओव्हरऑल ज्या जागा आहेत त्या वाढणार आहेत. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरची जी पोझिशन आहे किंवा जेवढे ऑफिसर आपल्यासाठी गरजेचे आहेत तर तेवढ्या त्यापेक्षा ते ऑफिसर कमी आहे. त्याच्यामुळे जवळपास 117 जागा टेंटेटिव्ह येऊ शकतात. म्हणजे याच्यामध्ये 87 जागामध्ये जवळपास आणखीन जागा वाढण्याची शक्यता आहे. 100+ आकडा हा नक्की ड्रग इन्स्पेक्टरचा येणार आहे. पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगितली. अशा प्रकारची पूर्ण अपडेट होती. अशा प्रकारचा खाली पूर्ण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये एज असेल तुमचं, बाकीच्या गोष्टी दिलेल्या होत्या. फक्त एक्सपिरियन्समुळे याच्यावरती जो होतं स्टे आला होता. अशा प्रकारचं नोटिफिकेशन पुन्हा 30 सप्टेंबर 2024ला आला होतं, ज्याच्यामध्ये दोन्ही एक्झाम सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये कॅन्सल करण्यात आलेल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचा सिलेबस डिस्कस करेल की कशा प्रकारचा सिलेबस होता 2015मध्ये किंवा रिसेंट 2021ला सुद्धा ड्रग इन्स्पेक्टरच्या ज्या एक्झाम आहेत त्याचा सिलेबस MPSCने पब्लिश केलेला होता. तर आपल्याला एक्झामचा सिलेबस माहिती असणं खूप गरजेचं आहे. भरपूर दिवस झाले, जवळपास 2-3 वर्ष झाले की एक्झाम आणखीन त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही. पण आपण जर एवढ्या वेळामध्ये जर व्यवस्थित केअरफुली अभ्यास पूर्ण सिलेबस कॉपीनुसार केला किंवा स्टँडर्ड जर पुस्तकं वाचले तर नक्कीच एक्झाममध्ये आपला फायदा होणार आहे. खूप मोठी पोस्ट आहे, खूप मोठ्या लेवलची पोस्ट आहे आणि आपल्या फार्मा प्रोफेशनमधली प्रेस्टिजियस पोस्ट आपण त्याला कन्सिडर करतो. तर खाली आल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता हा सिलेबस आपल्याला DMARला सुद्धा होता आणि हा सिलेबस तुमच्या ड्रग इन्स्पेक्टरला येणाऱ्या एक्झामसाठी त्यांनी 2021मध्ये ऑलरेडी पब्लिश केलेला होता. अशा प्रकारचा तुम्ही बरं सिलेबस बघू शकता. प्रश्नसंख्या 100, गुण त्याला 200, कालावधी 1 तास, दर्जा पदवीचा आहे, मराठी जे माध्यम आहेत इंग्रजी असणार आहे आणि MCQ लेवलची परीक्षा ही 2021च्या जो सिलेबस अपडेट केला होता त्याच्याप्रमाणे इथं दिलेली आहे. बाकी जर आणखीन याच्यामध्ये काही चेंजेस जर झाले, याच्यामध्ये रिटर्न असू दे, काही विद्यार्थ्यांना शंका की रिटर्न होऊ शकते किंवा प्री मेन्स होऊ शकतात, तर तसं जर नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला वेळोवेळी मी ती अपडेट करून देईल. खाली आल्यानंतर आपल्याला टॉपिक वाईज काही महत्त्वाचे टॉपिक दिलेत आणि त्याचे काही महत्त्वाचे सब टॉपिक काही याच्यावरती पॉईंट दिलेले आहेत. जसं की फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी. त्याच्यामध्ये फिजिओलॉजीवरती खाली सब टॉपिक दिले आहेत. ब्लड असेल, ब्लडचे कॉम्पोनंट असतील, ब्लड ग्रुप असतील, ब्लड बँक असेल, ऑपरेशनल रिक्वायरमेंट असतील किंवा ह्युमन ब्लड असेल, अशा प्रकारचे सब टॉपिक त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. पॅथोफिजिओलॉजीमध्ये पुन्हा सब टॉपिक STD असेल, एड्स असेल, हायपरसेन्सिटिव्ह असेल किंवा HBS सारखे महत्त्वाचे टॉपिक्स असतील. फार्मॅकोलॉजीमध्ये सुद्धा खाली प्रकारचे टॉपिक कव्हर केलेले आहे. टॉक्झिकोलॉजी असेल, मायक्रोबायोलॉजीचा सब्जेक्ट महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. केमिस्ट्री आणि फार्मास्युटिकल त्याच्या रिलेटेड खाली महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यानंतर खाली जनरल नॉलेजवरती जसे आपल्याला TCSने या टॉपिकवरती प्रश्न विचारले तशाच प्रकारचा हा सिलेबस तुम्ही खाली चेक करू शकता.
जो की तुमचा जनरल नॉलेज रिलेटेड फार्मास्युटिकल्स आणि मेडिसिन फील्ड याच्यामध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर इंटेलिजन्स टेस्ट म्हणून खाली 5 नंबरचा पॉईंट तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारचा ओव्हरऑल सिलेबस जो की 2015 आणि 2019 पुन्हा एकदा MPSC कडून ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी पब्लिश करण्यात आलेला होता. तर अशा प्रकारची ही ड्रग इन्स्पेक्टरची जेवढी आत्तापर्यंत ज्याही घडामोडी घडलेल्या होत्या 2021 पासून, तर त्या सर्व घडामोडीचा आढावा आणि थोडक्यात एकदमचा सिलेबस काय असू शकतो आणि येणारी जी ॲड आहे ती कशा प्रकारची असू शकते. जवळपास 100पेक्षा जास्त जागा त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. आणि ही महत्त्वाची ॲड सर्वांसाठी जेही फ्रेशर विद्यार्थी असणार आहे, जे की आता B.Pharm पासआउट झाले असतील, ज्यांच्याकडे FDAचं लायसन आहे, एक रजिस्टर्ड फार्मासिस्ट आणि ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नसला तरीही चालेल, फक्त तुमचं B.Pharmacy किंवा बॅचलर ऑफ फार्मसी किंवा तुमचं M.Pharmacy झालं पाहिजे, तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय नक्कीच करू शकता. पहिल्यांदा आपल्याला जवळपास 4 ते 5 वर्षाचा यासाठी एक्सपिरियन्स लागत होता, पण आता जेव्हा ॲड पब्लिश होईल तेव्हा B.Pharmacyचे प्लेन विद्यार्थी, फ्रेशर विद्यार्थी, ज्यांना कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही, सर्वजण असे B.Pharm आणि M.Pharm झालेले सर्व विद्यार्थी या ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी इझिली तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता विदाऊट एनी एक्सपिरियन्स. तर अशा प्रकारची ओव्हरऑल जेवढे 2-3 वर्षामध्ये ज्याही महत्त्वाच्या ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टविषयी ज्याही अपडेट किंवा ज्याही हालचाली झाल्या, ज्याही महत्त्वाच्या अपडेट आल्या, त्याचा आढावा तुम्हाला मी अप टू सिलेबसपर्यंत सर्व गोष्टी ह्या दिलेल्या आहेत. याचं ड्रग इन्स्पेक्टरच्या आतापर्यंत जेवढेही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर झालेले आहेत, त्याचं आपलं ड्रग इन्स्पेक्टरचं प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर आहे. तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा फोटो दिसत असेल. याच्यामध्ये आतापर्यंत जेवढ्याही एक्झाम महाराष्ट्रामध्ये घेण्यात आल्या, ओव्हरऑल इंडियामध्ये घेण्यात आल्या, प्रत्येक स्टेटमध्ये घेण्यात आल्या, सेंट्रल असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंट असतील, सर्व प्रकारच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरचं कलेक्शन तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटून जाईल. स्क्रीनवरती तुम्हाला त्याचा फोटो दिसत असेल. त्याचबरोबर हे पुस्तक तुम्हाला Amazonवरती, फ्लिपकार्टवरती इझिली अवेलेबल होऊन जाईल. काही तुम्हाला अडचण येत असेल तर माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता आणि पुस्तक तुम्हाला नक्कीच येणार एक्झामसाठी महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर जो सिलेबस असणार आहे ड्रग इन्स्पेक्टरच्या, त्याच्यावरती सुद्धा माझं नोट मेकिंगचा आहे. जसं जसं वेळ भेटेल तसंच तुम्हाला मी ते त्याच्यावरती अपडेट देतच राहील. सिलेबसनुसार आपण हँड रिटन नोट्स प्रिपेअर करत आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये पूर्ण जर काम त्याचं झालं सिलेबस कॉपीनुसार, तर तुम्हाला नक्कीच त्याच्याविषयी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट देईल. तर इथपर्यंत लक्षात आलं, पण ड्रग इन्स्पेक्टरचा पूर्ण जोही महत्त्वाच्या गोष्टी होत्या तर त्या तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये कारागृह विभाग या भरतीविषयी सुद्धा बऱ्याच ज्या मनामध्ये उत्सुकता आहे की आतापर्यंत एक्झाम झालेली आहे, एक्झाम TCSनं कंडक्ट केलेली आहे, त्याच्यानंतर जी नेक्स्ट स्टेप असणार आहे किंवा जी नेक्स्ट पुढची स्टेप असणार आहे रिक्रुटमेंटची, तर त्याच्याविषयी बरेच जवळपास 1-1.5 महिना किंवा 2-3 महिने झाले, त्याविषयी काही अपडेट नाही आहे. तर त्याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये चर्चा करूयात. तर 1 जानेवारी 2024ला ही ॲड आली होती. वर बघू शकता तुम्ही कारागृह विभाग. याच्यामध्ये 4 नंबरची आपली पोस्ट होती मिश्रक, ज्याच्यामध्ये जवळपास 27 एवढे पदे तुम्ही इथं चेक करू शकता. अशा प्रकारची ओव्हरऑल ही तुमची ॲड होती. खाली आल्यानंतर महत्त्वाचे अर्ज करण्याच्या तारखा होत्या. याची एक्झाम ऑलरेडी झालेली आहे, फक्त जी सेकंड स्टेप असणार आहे तर ती आपली बाकी आहे. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता पोस्ट अशा प्रकारच्या कॅटेगरीनुसार त्याच्यामध्ये जागा होत्या आणि जवळपास 27 एवढ्या जागा होत्या. आता ह्या जुन्या ॲड डिस्कस करण्याचं कारण असं आहे की जे विद्यार्थी आता पासआउट झालेले आहेत, त्यांचं D.Pharmacy, B.Pharmacy, M.Pharmacy झालेलं आहे, त्यांनासुद्धा लक्षात येईल की कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या विभागामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या जागा असतात. त्यांनासुद्धा कळून जाईल की कोणते कोणते वेगवेगळे विभाग आहे ज्याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना, ह्या नवीन विद्यार्थ्यांनासुद्धा हे विभाग माहिती व्हावे, त्यासाठी मी पूर्णपणे ॲडचा थोडक्यामध्ये तुम्हाला आढावा देत आहे. जे एक्झाम नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र केअरफुली तुम्ही लक्ष ठेवा की अशा प्रकारचे वेगवेगळे विभाग आहेत ज्याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या सुद्धा जागा ह्या फिलअप केल्या जातात. लक्षात आला, त्या प्रकारच्या 27 जागा होत्या. मिश्रक या नावाने तुमची कारागृहामध्ये पोस्ट होती, ज्याला आपण फार्मसी ऑफिसर म्हणत असतो. खाली आल्यानंतर परीक्षेचे स्वरूप अशा प्रकारचं होतं, तुम्ही लक्षात करू शकता. खाली आल्यानंतर तुम्ही बघा परीक्षेचा कालावधी जवळपास 2 तासाचा होता आणि 4 ते 25 या पोस्ट होत्या, ज्यामध्ये आपली 4 नंबरची पोस्ट मिश्रकची मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि बाकी असा 60-40चा पॅटर्न जसा की जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग याचा होतो, तशा प्रकारचा हा पॅटर्न होता. नवीन विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची स्पेसिफिकली. आता लक्षात ठेवा, खाली आल्यानंतर आपण बघू शकता आपली जी एक्झाम आहे पहिली ऑनलाईन परीक्षा 1 तास 20 मिनिटाची, तर ती आपली झालेली आहे, म्हणजे पहिली स्टेप आपली झालेली आहे. आता दुसरी जी स्टेप आहे एक्झामची, आणि ऑलरेडी विद्यार्थ्यांचे जे मेरिट लिस्ट आहे ते सुद्धा लागलेले. मेरिट लिस्ट म्हणजे ज्यांना 45% गुण प्राप्त झालेले असतील अशा त्यांच्या याद्यासुद्धा लागलेल्या आहेत कारागृहाच्या. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, ज्या विद्यार्थ्यांना 45%चं ॲग्रिगेट आलेलं आहे त्यांचं नावसुद्धा या यादीमध्ये असेल. ज्यांना पडलेलं नसेल ते नेक्स्ट टेस्टसाठी पुढे प्रोसीड होऊ शकणार नाहीत. म्हणजे जी सेकंड टेस्ट तुमची असणार आहे व्यावसायिक चाचणी,
जे की 40 मिनिटाचे असणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना 45% जास्त मार्क पडले किंवा 45% पडलेत, तर ते विद्यार्थी सेकंड टेस्टसाठी म्हणजे व्यावसायिक चाचणीसाठी क्वालिफाय झालेले आहेत. तर अशाच विद्यार्थ्यांची व्यावसायिक चाचणी घेतली जाईल आणि ह्याच्या याद्यासुद्धा पब्लिश झालेल्या आहेत. तर आणखी तुम्ही बघितलं नसेल तर मी टेलिग्राममध्ये सगळ्या याच्या ज्या लिस्ट आहेत त्या टाकलेल्या आहेत. आता आपली सेकंड चाचणी असणार आहे, ती असणार आहे व्यावसायिक चाचणी 40 मिनिटाची. तर आतापर्यंत एक्झाम मला वाटतं आतापर्यंत झालेली नव्हती. झाली जरी असेल तर ऑफलाईन झाली असेल. तर याच्याविषयी काही आपल्याकडे प्रिव्हियसचा डाटा नाही आहे कशा प्रकारची व्यावसायिक चाचणी होईल. पण जर कुठून एखाद्या डिपार्टमेंटला भेटून जर आपल्याला एखाद्या ऑफिसरकडून जर याच्याविषयी माहिती जर घेता आली मला, तर होईल तेवढा माझा प्रयत्न नक्कीच राहील. एखाद्या ठिकाणी जाऊन एखाद्या ऑफिसरला जर भेट देऊन आपल्याला व्यावसायिक चाचणीमध्ये कशा प्रकारची व्यावसायिक चाचणी ही राबवली जाणार आहे किंवा नेमकं याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा सिलेबस म्हणता येईल किंवा ओरल एक्झाम होणार आहे का कशा प्रकारची एक्झाम होणार आहे, तर याच्याविषयी जर काही मला माहिती घेता येईल एखाद्या ऑफिसरकडून तर नक्की तुमच्यासाठी माझा हा प्रयत्न असेल. तर अशी सेकंड व्यावसायिक चाचणी असणार आहे 40 मिनिटाची. अशा प्रकारचा पूर्ण ही जी एक्झाम होणार तुमची कारागृहाची याची महत्त्वाची अपडेट होती. सेकंड आता परीक्षा तुमची व्यावसायिक चाचणी असणार आहे. याच्याविषयी जेवढंही माझ्या कडून करता येईल तुमच्यासाठी याच्याविषयी माहिती गोळा केली तेवढी तुम्हाला मी जर पॉसिबल झालं तर एका ठिकाणी आणून तुम्हाला त्याच्यावरती त्याची अपडेट देईल. तर ही सेकंड अपडेट आपण बघितली कारागृहाची. आता सगळ्यात महत्त्वाचं रेल्वेची एक्झाम जे की पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये होऊ शकते, त्याच्याविषयीची आपण अपडेट बघूयात. 17/8/2024ला हे तुमचे ॲप्लिकेशन स्टार्ट झाले होते. 17/9 ते 26/9/2024ला ते संपले होते. 26/9/2024ला खाली आल्यानंतर वेगवेगळ्या रिजनमध्ये तुम्ही बघू शकता फार्मसी ऑफिसरच्या ज्या आपल्या पोस्ट आहेत 13 नंबरची नोटिफिकेशन तुम्ही चेक करू शकता. जवळपास 246 जागाची ही RRBची ॲड होती. 2019ला ह्या जागा फिलअप केल्या होत्या. त्याच्यानंतर आता 2024ला ही ॲड आली. ओव्हरऑल इंडियामध्ये जेवढेही वेगवेगळे स्टेट आहेत किंवा रिजन आहेत त्याच्यानुसार त्या रिजनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या जागा अवेलेबल जाणार होत्या. जवळपास 246 जागेची सगळ्यात मोठी ही रेल्वेची भरती सध्या यावर्षी किंवा 2025मध्ये याची एक्झाम होणार आहे. आता याच्यानंतर खाल्यानंतर एक्झामचा सिलेबस तुम्ही बघू शकता. RRBसाठी एक्झामचा सिलेबस काय असणार आहे, त्याच्यामध्ये कॉमन फॉर ऑल द पोस्टसाठी महत्त्वाचे टॉपिक असतील. जनरल अर्थमॅटिक रिजनिंग त्याच्यामध्ये सिलेबस खाली दिलेला आहे, वेगवेगळे तुम्हाला त्याच्यामध्ये टॉपिक दिलेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगमध्ये खालच्या सेकंड नंबरचा टॉपिक. जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला करंट अफेअर वगैरे इंडियन जिओग्राफी पॉलिटी किंवा कल्चर अँड हिस्ट्री असेल. आणि जनरल सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स 10वीपर्यंत CBSEचा सिलेबस आहे. अशा प्रकारचा हा रेल्वेचा सिलेबस तुम्हाला येत्या RRBच्या एक्झामसाठी याच्यावरती विचारले जातील सर्व गोष्टी. हे सर्व PDF तुम्हाला मी टेलिग्रामवरती टाकून दिलेले आहेत, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. खाली आल्यानंतर एक्झामचा पुन्हा जो सेक्शन असणार आहे ते कशा प्रकारचे असतील पहा. प्रोफेशनल ॲबिलिटीवरती 70 प्रश्न असतील आणि त्याला मार्क्स असतील 70. जनरल अवेअरनेस 10 प्रश्न 10 मार्क. जनरल अर्थमॅटिक जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंगसाठी 10 प्रश्न 10 मार्क. जनरल सायन्ससाठी 10 प्रश्न 10 मार्क अशी 100 गुणाची तुमची ही एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिकली आपण जर बघितलं आपला टेक्निकलचा फार्मसीचा सिलेबस काय असणार आहे, तर अशा प्रकारचे सब्जेक्टचे नावं तुम्हाला दिलेले आहेत आणि काही सब टॉपिक दिलेले आहेत. जसं की ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, फार्मास्युटिकल अनालिसिस, फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, रेमेडियल बायोलॉजी. आणि खाली तुम्ही बघू शकता वेगवेगळे महत्त्वाचे सब्जेक्ट डिप्लोमाचे असतील किंवा डिग्रीचे असतील आणि काही महत्त्वाचे पॉईंट त्याच्यावरती नेहमी RRB प्रश्न विचारत असते. तर आता यासुद्धा एक्झामचा सिलेबस किंवा प्रिव्हियसचे क्वेश्चन पेपर असतील तर याचं ऑलरेडी मी तुम्हाला पुस्तक आपलं पब्लिश झालेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल 5500 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याच्यामध्ये मी सब्जेक्ट वाईज तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्नपत्रिकेचं सेपरेशन करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये RRBच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आपण कव्हर केलेल्या आहेत. तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या टॉपिकवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, कुठल्या सब्जेक्टवरती जास्त प्रश्न विचारलेले. सिलेबसला धरूनच RRB प्रश्न विचारत असते. जसा वेळ भेटेल तसं आपण RRBवरती सुद्धा डिटेलमध्ये मी एक ॲनालिसिसचे व्हिडिओ तुम्हाला देत जाईल की सिलेबसनुसार टॉपिकनुसार कशा प्रकारचे मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन पेपर घेतले गेलेले आहेत किंवा कसे टॉपिक विचारले आहेत. 2019च्या ज्याही 2 शिफ्टमध्ये आपल्या परीक्षा झाल्या होत्या त्याच्यासुद्धा व्हिडिओ डिटेलमध्ये ॲनालिसिससहित लाईव्ह पुस्तक दाखवून देईल की कसे कसे प्रश्न कुठल्या पुस्तकातून विचारलेले आहेत, कुठल्या टॉपिकवरती भर दिलेला आहे आणि सिलेबसवरचे प्रश्न विचारलेत किंवा विचारले असा प्रकारचा डिटेल आपण सिरीज RRBवरती चालू करूयात. हे सर्व पुस्तकं तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जसं फार्मसी ऑफिसर असेल जे की 2023पर्यंत 22पर्यंत अपडेट केलेलं आहे. 5500मध्ये आपले सब्जेक्ट वाईज MCQ दिलेले आहेत. ड्रगिंग सेक्टरसाठी प्रिपेअर करत असेल तर त्याच्यासुद्धा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत. ते सर्व पुस्तकाचे तुम्हाला फोटो दिसतात स्क्रीनवरती. सर्व पुस्तकं Amazonवरती फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे आदिल फार्मसी कोचिंग. अशाच प्रकारच्या महत्त्वाचा कंटेंट मी तुम्हाला वेळोवेळी त्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी ते तुम्ही मला जॉईन करू शकता. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या 3 ह्या भरत्याविषयी आपण महत्त्वाचा आढावा घेतलेला आतापर्यंत. ज्याही ॲक्टिव्हिटी
किंवा ज्याही घडामोडी ह्या 2-3 वर्षामध्ये ड्रग इन्स्पेक्टर असतील किंवा येत्या 4-5 महिन्यामध्ये कारागृह या महत्त्वाच्या एक्झामबद्दल घडामोडी झाल्या, त्या सर्व प्रकारच्या घडामोडी तुमची नोटिफिकेशनपासून तर सिलेबसपर्यंत मी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असतील, 2023-24मध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये भरत्या स्टेट गव्हर्नमेंट असतील, महाराष्ट्र स्टेट असेल, बाकीचे स्टेट असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, या पूर्ण 2023-24च्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या बऱ्याच मोठ्या ॲड ह्या राबवल्या गेल्या. त्याच्यामध्ये बऱ्याच आपल्या फार्मसी ऑफिसरच्या पोस्टची रिक्रुटमेंट झाली. त्याचप्रमाणे आता 2025मध्ये सुद्धा जवळपास तिन्ही जर पोस्टचा आपण विचार केला, त्याच्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टर असेल, आपली RRBच्या पोस्ट असतील किंवा कारागृहाची भरती असेल, जवळपास 309 ओव्हरऑल तिन्ही भरतीच्या जो जागांचा जर आपण आकडा जर कन्सिडर केला, तर जवळपास 309 एवढ्या पोस्ट तुम्हाला या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये बघायला भेटतील. तर खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. विशेषतः जे विद्यार्थी आता पासआउट झालेले आहे, ज्यांच्याकडे ज्यांची ड्रीम असेल की प्रत्येक B.Pharmacyचे विद्यार्थी जेव्हा ॲडमिशन घेतात, तेव्हा प्रत्येकाचं ड्रीम असतं की मला ड्रग इन्स्पेक्टर व्हायचं किंवा ड्रग इन्स्पेक्टर हे त्याचं अंतिम उद्देश असतं फार्मसीला ॲडमिशन घेईल तेव्हा. तर आपली खूप महत्त्वाची फार्मसी प्रोफेशनमधली एक ड्रीम पोस्ट म्हणता येईल किंवा एक प्रेस्टिजियस पोस्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर. तर आपण सर्वांनी नक्कीच या जी ॲड भविष्यामध्ये केव्हाही राबवली जाईल तेव्हा नक्कीच आपण या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. आपल्याकडे भरपूर वेळ आहे, जो ॲड आल्यापासून जवळपास 2-2.5 वर्षाच्यामध्ये गेले. तर कुठेही निगेटिव्ह विचार न करता या वेळेचा कसा आपल्याला सकारात्मकपणे फायदा घेता येईल, कशाप्रकारे सिलेबस आपल्याला पूर्णपणे कव्हर करता येईल, टॉपिक वाईज वेगवेगळ्या रेफरन्स पुस्तकातनं, या सगळ्या गोष्टीचा आपण पॉझिटिव्हली विचार करून या वेळेचा नक्कीच फायदा घेतलेला पाहिजे. जे विद्यार्थी आता पासआउट झाले ते सर्व विद्यार्थी विदाऊट एनी एक्सपिरियन्स या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. ते इलिजिबल आहे. तुम्हाला कुठल्याही इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये लागणार नाही. आता तुम्ही जरी पासआउट झालेले असाल तरी तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळे डिपार्टमेंट होते. नवीन विद्यार्थ्यांना याची माहिती हवी, त्यासाठी डिटेलमध्ये सर्व ॲडचा मी आढावा तुम्हाला थोडक्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मी या यूट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो. तर पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला इथे जॉईन करू शकता. तर आजच्या वेळी फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.